नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आरव कसा एकदम छान तयार झालाय, कारण मला अजून एक आज बक्षीस भेटणार आहे। येस, त्यांच्या शाळेमध्ये आज बक्षीस समारंभ आहे, तर सगळ्या मुलांना फक्त खाऊचा डबा, पाण्याची बॉटल, आरवला जे सर्टिफिकेट मिळालं होतं बेस्ट ऍक्टरचं, तर ते सर्टिफिकेट आणि काय घेऊन यायला सांगितलं बाळा? आणि काय नाही तेवढंच। तर आज मस्त मजा करणार सगळी मुलं, त्यामुळे सगळ्यांना छान नवीन कपडे घालून यायला सांगितलेले आहेत। त्यामुळे आरव आता जात आहे शाळेला आणि मी त्याला सोडून येते। पण मीचा सीझन झालाय आणि केसांना तरी खूप प्रॉब्लेम, तर खूप जणी मला टाकलेले की ताई मी ट्रीटमेंट वगैरे केवढ्या महागड्या घेऊ शकत नाही बाई, पण आमचे केस फ्रिझी होत आहेत आणि काय कोणते शॅम्पू सजेस्ट करशील? तर मी काही शॅम्पूज नेहमी सजेस्ट केलेले, म्हणजे असं बी ब्लंट मध्ये वगैरे, कारण पण काही जणींना बी ब्लंट हा खूप ड्राय होतो, म्हणजे ते आता केसांच्या टेक्स्चरवरती सुद्धा डिपेंड असतं की केस कशी रिॲक्ट करतायत त्याच्यावरती। तर त्याच्यामध्येच हा ट्रिपल बॉन्ड रिपेअर शॅम्पू हा एक आहे, हा पण मी मागवून घेतलेला आहे। आणि ऍक्च्युअलमध्ये विश केअरचे मी प्रमोशन्स करते हे तुम्हाला माहिती आहे। ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय की जे डॅमेज झालेले असतात ना केस ऑलरेडी, कारण उन्हामध्ये तुम्ही जाताय तर तुम्ही स्कार्फ गुंडाळणं गरजेचं आहे खूप। ज्यांचे केस ऑलरेडी स्प्लिट एंड्स वगैरे आहेत, असे रफ आहेत एकदम आणि एकदमच ड्राय पडले, तर प्लीज 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 तेल लावून उन्हामध्ये अजिबात जाऊ नका। कारण का सांगू, केसांना तेल लावल्यानंतर आपल्याला कळतं अरे चला आपले केस फ्रीज फ्री नाहीत किंवा नाहीत, तर तुम्ही एक काम करा, झाडाच्या एका पानावरती तेल टाका आणि कडकडीत उन्हामध्ये ठेवा। ते पान कसं तडकतं बघा, त्याप्रमाणेच आपल्या केसांची हालत होते। त्यामुळे शक्यतो तेल लावून केसांच्या मध्ये तेल लावून केसांना बाहेर जाऊ नका। का स्कार्फ गुंडाळ जर तुमच्या केसांना जास्त प्रॉब्लेम असेल तर SPF लावा, जे आपलं SPF म्हणजे केसांसाठी सुद्धा जे सिरम असतं ज्याच्यामध्ये SPF असतं ते तुम्ही वापरून जाऊ शकता सिरम लावून। आणि जर तुम्हाला शॅम्पू वगैरे वापरायचे असतील चांगले, आता बाकीचे काही शॅम्पू जे कुठलेही शॅम्पू तुम्ही सिलेक्ट करताना सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री असलेले शॅम्पू निवडा। ते आता हे आहेत, हे विश केअरचे जे आहे हे जास्त करून केरॅटिन आणि हे जे ट्रीटमेंट केलेले असतात केस, तर त्यांच्यासाठी तरी चांगले असतात। आणि जर तुम्हाला केरॅटिन जरी केला नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोग करतात, कारण याच्यामध्ये ना हे फ्रीझी हेअर, ड्राय आणि डॅमेज हेअर जे असतात त्याला रिपेअर करायचं काम करतात। तर हे मी मला वाटते मागच्या 2 महिन्यामध्ये वापरून बघितलं, त्याच्यानंतर बी ब्लंट पण वापरून बघितलं, कारण मी ते वापरल्याशिवाय ते तुम्हाला सांगू शकत नाही। तर बी ब्लंटचा बऱ्यापैकी सूट झाला मला, त्याचा जो आधीचा शॅम्पू होता तो खूप छान सूट झालेला। आता पण मी एक शॅम्पू ट्राय केलेला, त्यांचं नवीन व्हर्जन आलेलं आहे, तर ते थोडंसं मला असं हे जाणवलंय, म्हणजे रफ थोडंसं जाणवलंय, पण तरी पण मी अजून बघते की माझ्या त्या गोष्टीमुळे रफ जाणवलंय शॅम्पूमुळे की मी माझे केरॅटिनचे जे आता परत एकदा ट्रीटमेंटचे आहे त्याच्यामुळे रफ जाणवलं, हे मला समजलेलं नाही। म्हणून मी अजून 7-8 दिवस वापरून मग मी तुम्हाला ते दाखवेन की याचं नेमकं काय आहे। पण आधीचा जो बी ब्लंटचा मी दाखवला होता तर तो बेस्ट होता। त्याच्यानंतर हा आता मला ट्राय करायचा ट्रिपल बॉन्डवाला, याच्या आधी सुद्धा मी ट्राय केला होता, मागच्या वर्षी मी सजेस्ट केलेला, पण हा परत एकदा ट्राय करायचा की टेक्स्चर कसं असतं केसांना लावल्यानंतर कसं चांगलं वाटतं। तर एक 8-10 दिवसाच्या याच्यानंतर समजेल मला, कारण केस गळती किंवा हे एखादं प्रोडक्ट तुम्ही वापरल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला फरक कळतो केसावरती त्याचं काय हे होतं। आणि जर तुम्ही म्हणाल की एवढं केमिकल्स वापरून असे केस खराब होतील वगैरे, तर माझं कसं आहे, मी पहिल्यांदा पॅच टेस्ट करते, त्याच्यानंतरच मी ते यूज करायला घेते, डिरेक्टली यूज करायला अजिबात जात नाही। आणि हे मी मागच्या वर्षी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आहे। आणि हेअरफॉल तरी माझा आता सध्या कमी आहे, बऱ्यापैकी कमी आहे हेअरफॉल, त्यामुळे टेन्शन नाही। चला आता आरवला सोडून येते आणि त्याच्यानंतर आपण भेटूयात। हे ह्यावेळी वाडा कोलम म्हणून तांदूळ जे ते घेऊन आले। आता मागच्या वेळी कसं गावाकडे गेले होते तेव्हा मामाने दिले होते, ते इंद्रायणी तांदूळ होते आणि ते संपले, आणि आता म्हटलं 5-5 किलो मी आणते, म्हणजे 15 दिवसाला बरोबर पुरतात। कारण ठेवायचं म्हटलं तर गावाकडे आपल्याला एक वेळ बरं पडते की हा चला गोण भरून ठेवली किंवा हे केलं, पण इथे लईच प्रॉब्लेम होतोय कारण जागेच्या अभावी सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात।
तर मग 15 दिवसांसाठी मी आणते. 5 किलो बरोबर पुरतात. बाबा असताना बरोबर पुरायचे, आता जास्त दिवस पुरतात कारण बाबा आणि आरोलाच भात खाण्याची जास्त सवय आहे त्याच्यामुळे. मग हे आणलेत, बघू टेस्ट करून. 74 काहीतरी होतं मे बी असं वाटतं. आणि हे प्लास्टिक पण जे आहे ते 75 मायक्रॉनचं आहे. सो मला वाटतं हे रिसायकल होईल मे बी. तर आता वाजले 5:15. ते ब्लाऊज घेतलेत, आता टेलरांच्याकडे देते. ताईंचे द्यायचे राहिले होते, त्यांना विचारून देऊया म्हटलं. वास्तू म्हणजे आता यात्रेसाठी जे घेतलेत ते. मग ते मी तर स्ट्रेप्सिल्स खाऊन दुखायला लागले तर कसं, कारण औषध 3 प्रकारची औषधं झाली खोकल्यावरची, पण त्यांना काही ते कमी झालं. थोडा ठसका आल्यासारखा होते. आल्याचा चहा झाला. आता काय माहित नाही आता काय करायचं. आता मी होतेत म्हटलं तिकडे स्ट्रेप्सिल्स खाऊ, 8 दिवसातून 2 होतात. तर आता ठेवते. 2 बक्षिसे मिळालेली आहेत, त्यामध्ये एक हे बेस्ट ऍक्टर्स. आणि फर्स्ट कशामध्ये आलास? ड्रामा. गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. ठेवून द्या आता हे सर्टिफिकेट्स तुमचे साहेब त्याच्यामध्ये. जस्ट आता आली घरी. आता 6:30 वाजलेत. हातपाय धुवून देवाजवळ दिवा लावूयात. आणि आरोच्या बाबांना, आजोबांना फोन करायचा आहे. त्यांना मी मगाशी म्हटलं की आरोला असं परत बक्षीस मिळणार आहे म्हणून, तर मग मला फोन कर म्हणाला आला की तो. आणि मेन म्हणजे गावी पाऊस पडलाय आज. कांद्याची पात परवा पण मी ज्या काकांच्याकडून आणली होती तर भाजी अगदी छान झालेली. तर आता चांगली कोवळीच भेटले. त्या दिवशी तरी हे कांदे जे होते ते एवढे मोठे होते तरी पण भाजी छान झाली होती. हो, आता वाजलेत 6:30. देवाजवळ अगोदर दिवाबत्ती करूयात आणि मग आजोबांना फोन करूयात. जा फ्रेश होऊन जा, बाबांना फोन करूयात. कांदे केवढे घेऊन आलाय? मग नको होते, जास्त आले. बरे आणलाय. बाबा झोपले काय की बहुतेक? एवढा लवकर कंटाळतात फोन उचलायला. नाही, पाऊस पडला ना गावाकडे, त्याचा फोन चालायचा म्हणजे. गावाकडे पाऊस पडल्यावर वातावरण कसं होते. हॅलो, आरोला बोलायचंय तुमच्याशी. हा, हाय स्पीकर होते, बोला. हॅलो, व्हिडिओ कॉल करा ना. व्हिडिओ कॉल. मला काय जमत नाही. नाही, नेट चालू करा फक्त. तसं बोल ना तू सरळ. नेट चालू करा फक्त. मी इथनं करतो व्हिडिओ कॉल तुम्हाला. बाबा, नेट चालू करा फक्त. हे बघा, वर जावा. फोन कर, आता कॉल कर. सचिनना ऑफिसमधून दिवाळी नाही होळीचं सगळं भेटलं होतं. त्यातलं आरोने निम्म खाऊन झालेलं आहे आणि आता जेवतोय की नाही माहित नाही, पण छान होतं. ऑइली नव्हतं. हा, केलाय की चालू बरोबर. हे बघा, त्यानंच शिकवलं ना. भारी की, मग तुमचा मास्तर चांगला आहे. सर्टिफिकेट भेटलंय. व्हेरी गुड. आज भेटलं. हा, पहिलं विचारायला लागलं. पहिलं हे पहिलं. त्याला हे करू नको, फोल्ड करू नको. पहिला नंबर आलाय, बोल. चित्र काढलेलं दाखवलंच त्या बाबांना. कुठलं? महेंद्रसिंग धोनीचं, कोहलीचं. हा, नाटकाचंच आहे. होय, निलेशला दाखव. असं कॅमेरा समोर दाखव रे त्यांना. हे बघा, खाली बस. विराट कोहली. आरोने काढलाय. कोणी मदत करायला त्याला, त्याचं स्वतः त्यानं काढलाय. आणि हे महेंद्रसिंग धोनी. सगळे बोलतात मला, ड्रॉइंग क्लासला जा. अजून ड्रॉइंग चांगलं होईल तुझं. बरोबर आहे. मस्त अशी कांद्याची भाजी. काय करायची, कांद्याची भाजी पहिला गावाकडे एवढी चवी घालायची. माझी सगळ्यात फेवरेट कांद्याची भाजी होती. काय माझी पण.
आणि ह्याला सौंदत्तीला जायचं होतं आणि बाबा अगोदर गेलेले, आजोबा, आणि आजी बरोबर मी आणि कोण होतं आणि कोण कोण होतं तर जाणार होतो आम्ही सौंदत्तीला. तर मम्मीनं डब्यातनं कांद्याची भाजी दिलेली आणि जिथे सौंदत्तीला पायऱ्या आहेत माहिती त्या ह्याच्या नदीच आहे ना तिथे, तर त्या पायऱ्यांच्या तिथं बाबा कुठेतरी झोपले होते आमचे वाट बघत, कारण बाबा अगोदर जाऊन पोहोचलेले. आणि आम्ही कालकुंद्रीच्या सगळी जी लोक होती त्यांच्यातून आजीबरोबर मी गेलेले मला आठवते. आणि बाबांना जाऊन मी काय म्हटलं नाही, बाबा उठा, मम्मीनं कांद्याची भाजी करून दिली. मला नेहमी आठवते, ते लय आवडायची मला कांद्याची भाजी. नशिबाने इथं त्या भाजीवाल्यांच्याकडे चांगले भेटले ते कांद्याची भाजी, आणि त्यामध्ये खरडा घालून केल्यानंतर अजून छान चव लागते त्याची. तर आता ती काय हे कुठलं कासवाचं काय हे तुम्ही आणलेली कचोरी, पण हे ऑइली नाही माहिती अजिबात, मस्त टेस्टी पण आहे. बहुत ही मूग डाळ कचोरी आहे, मस्त छान आहे कचोरी. म्हणजे मला पहिल्यांदा जास्त आवडली, ऑइली जास्त नाही आहे किंवा काहीच नाही. चला तर मग जेवून घेऊयात आणि आपण ब्लॉग संपूयात आजचा. आज मी चपचपून परत एकदा तेल लावलेलं आहे, कारण माझं डोकं परत दुखायला लागले. आणि उन्हामध्ये पित्ताचा प्रकार हा फार होतो, मला तरी अतिशय होतो. आणि याची शाळा पण अशा ऑड टायमाला आहे की आणि भर उन्हातून जावं लागते. सो चला चपचपून तेल लावलं तर एकतर मी कधीच रात्रभर असं केसांना तेल लावून ठेवत नाही, कारण हेअरफॉल आपल्याला होतो. आंघोळीच्या जस्ट 1 तासभर अगोदर लावते, पण आता पर्याय नाही, कारण जरा असं थंड वाटते डोकं, त्याच्यामुळे लावले मी. उद्या आपण छानशा ब्लॉगमध्ये भेटू. उद्या सुट्टी आहे सगळ्यांनाच, ह्यांना पण, आरवला पण. सॅटर्डे 4th सॅटर्डे त्याच्यामुळे, आणि सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यात, सॅटर्डे संडे मंडे, 3 दिवस आता घरात शांतता आहे आमच्या. बाय बाय.